जळगावमधून बातमी आहे। जळगावमध्ये काँग्रेसमधील वाद शिगेला पोहोचलाय। नेत्यांमध्ये गेल्या 3 दिवसांपासून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत। जिल्हाध्यक्षांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली। काँग्रेस कार्यालयामध्येच पत्रकार परिषद घेऊन आरोप करण्यात आले। जिल्हाध्यक्षांनी जावयाकडून 2 लाख घेतल्याची पराभूत उमेदवार अनिल शिंदे यांनी पावती दाखवल्यामुळे खळबळ उडाली आहे। आमचं हेच पत्रकार परिषद घेण्याचं कारण होतं की कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्षांनी आमचा उल्लेख केला आणि आम्ही पदाधिकारी नाही आहेत आणि ते आमच्यावर कारवाई करणार आहेत। तर त्यांना आमच्यावर कारवाई करण्याचा असा कोणताच अधिकार नाहीये, कारण आमची नियुक्ती ही ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्यांना तो अधिकार नाहीये। आणि ते सांगण्यासाठी आणि त्यांनी ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाची बदनामी केली, काँग्रेस संघटनेच्या विषयी गैरसमज निर्माण करणारे स्टेटमेंट केले, त्या संदर्भात आम्ही याची पत्रकार परिषद घेतली। 2 लाख रुपयाची पावती त्यांचं ज्ञान आणि मग आमचे माझा जावई बघत होता ना, त्यांनी त्यांच्याकडनं त्यांनी सांगितलं की आम्हाला 2 लाख रुपये द्या, आम्हाला इकडे लागतात खर्चाला। ज्ञानेश्वर कोळीने घेतलेले ते पैसे। त्यावेळेस ते दोघे एकत्र आले होते। त्या तारखेला मीटिंग घेतली। त्या मीटिंग मध्ये ह्याच्या बरोबर त्यांनी आणखी माझ्याकडे 35 ड्रायफ्रूटच्या डब्याची मागणी केली होती की मला पत्रकारांना द्यायचे। म्हटलं मग मी स्वतः देईल ना, तुम्हाला तुम्ही द्यायची काय गरज आहे? म्हणजे इतका मीन एवढा हलकट जिल्हाध्यक्ष मी कुठे माझ्या आयुष्यात पाहिलं। 100% जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी होती। काँग्रेस पक्षाला 3 उमेदवार मिळाले होते, 3 विधानसभा मतदारसंघ मिळाले होते। त्या ठिकाणच्या त्या उमेदवारांना विजय करण्यासाठी त्यांना रणनीती आखायची होती। जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळायची होती। तिथल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कामाला लावायचं होतं, पण असलं कुठलंही काम न करता तिथल्या उमेदवारांना अडचणीत आणण्याचं त्यांनी काम केलं आणि उमेदवाराचा पराभव कसा होईल या हेतूने त्यांनी हे सगळं काम केलं। आणि या ठिकाणी या जिल्हाध्यक्षांच्या नको त्या गोष्टीमुळे तिघा ठिकाणी काँग्रेस पक्षाचा पराभव।